तस्य ज्ञानांजन शलाकया। हा आंतरराष्ट्रीय योग दिन प्रस्ताव जो आहे याला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली आणि 21 जून 2015 रोजी सर्वप्रथम पहिला योग दिन साजरा करण्यात आला। आज 21 जून 2025 या योग दिनाची थीम ठेवण्यात आलेली आहे एक पृथ्वी एक स्वास्थ्य यासाठी योग। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्षी योग दिनाची एक थीम असते। ज्या वैश्विक समस्या आहेत या समस्या विचारात घेऊन भारत त्याचं प्रतिनिधित्व करून त्या वर्षाची ती थीम ठेवते। या वर्षी थीम ठेवण्यात आलेली आहे एक पृथ्वी एक स्वास्थ्य, योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ। म्हणजेच फक्त महाराष्ट्रीय लोकांचं आरोग्य चांगलं राहावं असं नाही, फक्त भारतीयांचं आरोग्य चांगलं राहावं असं नाही, तर संपूर्ण विश्वातील प्राणीमात्रांच्या आरोग्याची कल्पना यामध्ये केली आहे। संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये म्हटल्याप्रमाणे हे विश्वची माझे घर, अर्थातच वसुधैव कुटुंबकम याचा साक्षात्कार, याची प्रेरणा देणारं म्हणजे हे ब्रीद आहे, हे थीम आहे। पूज्य साने गुरुजी यांनी म्हटलेलं आहे की एक हृदय हो भारत जननी। म्हणजे आम्ही सर्व एकाच ध्येयाने, एकाच विचाराने, एकाच गोष्टीने प्रेरित होऊन सर्व विश्व कल्याणाची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर प्राचीन काळापासून भारत हे विश्वगुरु म्हणजे ज्ञानाचं केंद्र आहे। अनेक देश विदेशातून विद्यार्थी या ठिकाणी यायचे आणि अनेक कला, अनेक प्रकारचं ज्ञान संपादन करून ते आपापल्या देशी परत जायचे। मध्यंतरी भारतामध्ये अनेक परकीय आक्रमणे झाली, आपली अनेक गुरुकुले, नालंदा, तक्षशिला विद्येची केंद्र जी आहेत ती यामध्ये नष्ट झाली। पण आपणाला संस्कार शिकवतो, जीवनातील नैतिक मूल्ये शिकवतो, सर्व मानवांना एकत्र करण्याची प्रेरणा देतो। असा हा योग दिन म्हणजे निश्चितच एक आदर्श भारत, एक भविष्यातील उज्ज्वल भारत घडवण्यासाठी नक्कीच प्रेरणा देत आहे। आज वैश्विक स्तरावर 11वा योग दिन साजरा केला जात आहे। मागील वर्षी योग दिन जो होता त्यामध्ये महिला सशक्तीकरण, योगा फॉर वुमन इम्प्लिमेंटेशन म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणावर यामध्ये भर देण्यात आला होता। त्यांच्या पावन सानिध्यामध्ये तसेच अनेक मंत्रिमंडळ, अनेक योग गुरु यांच्या सानिध्यामध्ये आज या ठिकाणी आपल्या देशातील योग दिन त्या ठिकाणी साजरा केला जात आहे। आपण आपल्या आंतरराष्ट्रीय विद्यालयामध्ये आज या ठिकाणी हा योग दिन साजरा करत आहोत।